हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या घरचा स्वाद किचनमध्ये। आज बनवणारी शेवभाजी। इथे मी साहित्य घेतलेले आहे: कांदा, टोमॅटो, आपले खडे मसाले, दालचिनी, वेलची, तेजपान, मसाला वेलची एक, साधी वेलची एक घेतलेली आहे, लसूण घेतलेले आहे, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि खोबरं आणि कोथिंबीर घेतलेली आहे। आता हे तेलामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचं आहे। तेलामध्ये मी खडा मसाला घातलेला आहे। खडा मसाला घातल्यानंतर आपण जे साहित्य घेतले होते ते सगळे परतून घ्यायचे आहे। एकत्र परतले तरी चालते किंवा एक एक करून तुम्ही वेगवेगळे कांदा हे परतला तरी चालतं। सगळ्यात शेवटी टोमॅटो घालायचा आहे। मसाला परतत आल्यानंतर मसाला चांगला भाजून घ्यायचा, म्हणजे तेलामध्ये चांगलं परतायचं आहे, कलर चेंज होईपर्यंत। तुम्ही पाहू शकता मसाला आपला चांगला भाजलेला आहे। आता हा थंड होऊन द्यायचा। कोथिंबीर वाटत असताना घालायची आपल्याला। थंड झाल्यानंतर बघा मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। पाहू शकता मी पेस्ट बनवलेली आहे। आता इथं आपल्याला फोडणीसाठी साहित्य लागणार आहे: धना पावडर, मिरची पावडर, हळद आणि आपले एव्हरेस्ट मसाला आणि किचन किंग मसाला। आता जास्त काही मसाले लागत नाही, तुम्ही शेवभाजी मसाला वापरला तरी चालतो, पण या मसाल्याने टेस्ट चांगले येते आणि प्रत्येकाच्या किचनमध्ये हा मसाला उपलब्ध असतो। तर तेल गरम झालेलं आहे, मी मसाला घातलेले पहिले त्यात। पाहू शकता मसाला परतून घ्यायचा चांगला। मसाला परतल्यानंतर याच्यामध्ये हळद घालायची आहे, अर्धा चमचा, तिखट घालायचं आहे आवडीप्रमाणे, पण कमीच घाला शक्यतो, कारण की शेव पण तिखट राहते। परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे। याच्यानंतर आपल्याला आता याच्यामध्ये एव्हरेस्ट मसाला घालायचा आहे, अर्धा चमचा किंवा एक चमचा किचन किंग मसाला 1 चमचा घालायचा आहे आणि शेवटी धना पावडर घालायची आहे। मसाला परतून झाल्यानंतर आपण त्यात थोडंसं पाणी घालणार आहोत मसाला चांगला परतण्यासाठी। परत एकदा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत, शेवटी पाणी ॲड करायचं आहे। आपला मसाला परतलेला आहे बघा। त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार। आता मी यात पाणी घातलेलं बघा आणि चांगली उकळी येऊन द्यायची भाजीला आणि शेवटी शेव घालायची। आपली भाजी तयार आहे। आता पाहू शकता मी, सोपी पद्धत आहे, सगळ्यांना आवडेल ही भाजी। नक्की ट्राय करून बघा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।